गेल्या वर्षभरामध्ये देशात नक्षलवादाविरोधी झालेल्या कारवायांवरून असे चित्र समोर आले की नक्षलवाद देशातून संपुष्टात आलाय की काय हा प्रश्न निर्माण होतोय. कारण गेल्या मे महिन्यापासून बसवराजू उर्फ नंबाला केशवराव या कुविख्यात नक्षलवाद्यासोबतच आता माडवी हिडमा हा देखील ठार झालाय. खरं तर अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त भारत करण्याच्या सूचना दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सगळ्या स्तरावर जाऊन नियोजनबद्ध कारवायांमध्ये सहभाग घेतला आणि नक्षलवादी चळवळीला मागील 2 वर्षात याचं मोठं नुकसान झालं. 5 दशकांपासून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला वेळोवेळी आव्हान देणारी ही नक्षलवादी चळवळ आता शेवटाकडे जाते का असा प्रश्न निर्माण होतोय तो सोनू उर्फ भूपती याच्या आत्मसमर्पणानंतर. काही महिन्यांपूर्वी भूपतीने आत्मसमर्पण केलं आणि तसंच गेल्या 2 वर्षात 2100 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. भूपती या चळवळीचा वैचारिक स्तंभ होता असं म्हणायला हरकत नाही आणि याच काळात 6 ते 7 केंद्रीय समिती सदस्यांसोबत 777 नक्षलवादी ठार करण्यात आले. मात्र आता हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला असल्याचं समोर आलंय. आपल्या देशातून नक्षलवाद संपुष्टात आलाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र हे कितपत खरंय हे सांगणं जरा कठीणच.